मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा घोळ, पैसे न मिळाल्यानं जळगावमध्ये महिला आक्रमक। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं शेकडो संतप्त महिला जळगावच्या महिला आणि बालक विकास कल्याण केंद्रात घुसल्या। लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली। जळगाव जिल्ह्यात एकूण 10 लाखांहून अधिक महिला या लाडकी बहीण योजनेस पात्र ठरल्यात। मात्र केवायसी केल्याच्या नंतर 1 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यानं या महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे। केवायसी करताना झालेल्या चुकीमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगतात। नाव सोनाली चंद्रकांत सपकाळे, मी जळगाव मधून आलेली आहे। पण माझा विचार न करता दुसऱ्या बायांचा तरी विचार केलेला पाहिजे, कारण की इथून पैसे नाही आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांना पैसे पडताय। हे कोणता न्याय आहे? सरांना फक्त आमची एकच विनंती आहे, आता एवढ्या सगळ्या जणांचा फॉर्म जमा केले ना, तर ते आमचा बी फॉर्म जमा करायला पाहिजे। हीच विनंती आहे आमचीवाली। ज्यांना गरज आहे त्यांना बी पैसे पाहिजे। आमचे 2-3-4 महिने झाले पैसे पडलेले नाही। केवायसी केवायसी चुकली बुवा, त्याच्याने आमचे पैसे पडता नाही असं सांगताय। सोनाली चंद्रकांत सपकाळे। आमच्याला लाडकी बहीण योजना नाही मिळाली तरी चालेल, शेतकऱ्याला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं। लाडकी बहीण योजना करून अर्धे पैसे येतात महिलाचे, अर्ध्या महिलाचे येतात नाही, ह्याचं काय चालू आहे? म्हणजे आम्हाला बी समजायला पाहिजे, एवढी गर्दी आहे। हे सकाळच्या बाया उपाशी तारणीला भुकीला येतात, तो लहानच बाया छोटे छोटे मुलं बाळ घेऊन आले। थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? मग हे अर्ध्या म्हणजे पैसे आले नाही, अर्धे आले नाही आले, याचं काय हे करू? हे बाया सकाळचे आलेले आहेत सगळेजण। आम्हाला लाडकी बहीण नाही भेटली तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या भावाला मार खायला पाहिजे। आम्ही लाडकी बहिणीच्या पैशावर याच्यावर आम्ही जिवंत नाही आहे। आम्ही शेतकरी पोशिंदा आहे, तो शेतकऱ्याचा भाव देईन, तो आम्ही तर जसं चालला तो तरी पुढे जाईन बघ एवढ्यात, त्या पोट भरीन तो शेतकऱ्याचा। शेतकरी बरेच असे आहे की जीव पास घेतात, गळापास कर्ज माफी वगैरे असं असतं। त्यांचं काय होतं, लाडकी बहीण आम्हाला नसली तरी चालेल, लाडकी बहीण नसली तरी चालेल, पण आम्हाला शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे। हां, मी दुर्गा कैलास चौधरी, राहणार कोथडी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। तालुका आहे। नोव्हेंबर महिन्यापासून पैसे नाही आहे आणि माझ्या नावावर काहीच नाही आहे। आम्ही केवायसी पूर्ण केली आहे, तरी आमची केवायसी चुकली आहे का नाही चुकली आहे अंगणवाडी सेविका बी सांगत नाही। इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही। मग एक तर सगळ्या महिलांना द्या, आणि तर कोणालाच देऊ नका। गरजू महिलांना द्या, बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही, असं का? कशाबद्दल तुझा भाव व्हावा? हा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3रा महिना संपल्यात आला। तसं बी सांगत नाही आहे। भरपूर ठिकाणी एरंडोलला बी तहसीलदार ऑफिसला तक्रार नोंदण्यात आली आहे, तिथं बी त्यांनी तक्रार घेतली नाही आहे। मनीषा पांडुरंग पाटील, पावळा। माझे पैसे 2 महिन्याचे आलेले नाही आहे, मला 1 रुपया भेटलेला नाही आहे। मी काका करते आहे, पण माझे पैसे आम्हाला भेटलेले। आमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तिचा अंगठा नाही आहे, तिला गुडघ्याला पैसे भेटत नाही आम्हाला। आम्हाला पैशाची आवश्यक पाहिजे आहे, आम्हाला पैशाची आवश्यक पाहिजे आहे, आम्हाला पैसे आत्ताच पाहिजे आहे। आम्ही केवायसी 2 वेळा केलं, आमचे पैसे ओके आहे, पण आम्हाला बँकाला पैसे म्हणता का? तुमचे पैसे पडले नाही, तुम्ही वरून जाऊन सांगून द्या। आम्ही कोणता न्याय करायचा सांगा ना, आम्ही कोणता न्याय करायचा? कधीपासून पैसे पडत नाही? आम्ही जानेवारी डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाही आहे। जानेवारी संपला नाही तरी अजून? जानेवारी संपत आलेले आहे, पण डिसेंबरच्या जानेवारी महिन्यात 2 महिन्याचे पैसे आलेले नाही आम्हाला। आम्हाला 2 महिन्याचे पैसे पाहिजे रे। कल्पना विजय जैन, पाळोळा, मावीनगर मध्ये राहते मी। माझं नाव आणि तर माझं नाव, मी खंडाळ्याहून आले दादा। आम्हाला काहीच नाही, शेत नाही, घरी नोकरीवर पण नाही आम्हाला। मग लाडकी बहीणचे पैसे का नाही मिळत आहे बा? आम्ही केवायसी पण केले, मग सरकार अशी योजना काढतात, मग गरीब लोकांची चुका होतात ना अशा। आम्ही रोज बुडून इथं आलोय, आम्ही गरीब लोक आहे भरपूर, आमच्याकडे काहीच नाही आहे। तुम्ही किती दिवसापासून चक्रा मारताय? बस 4-5 चक्रा झाल्या आमच्या इथं। काय उत्तर देतात अधिकारी लोक? अधिकारी काय सांगताय? या ठिकाणी नाही म्हणताय, बाराडीच्या बायांकडे जावं असं सांगताय। आमच्या गावाच्या बाया पण घेता नाहीये। नाव काय? अनिता चंद्रकांत माझे। यायला येतीलच ना ते 15 दिवसानं आमच्याकडे, तेव्हा आम्ही विचारू आम्ही लाडकी बहीण आहे का दुश्मन बहीण आहे, ते आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही। तुम्हाला आम्ही
पैसे घरी मागायला आले नव्हते, आम्हाला तुम्ही स्वतःहून चालू केले. म्हणजे त्याच्यामध्ये दुजाभाव कशाबद्दल तुम्ही सारख्या बहिणी सारखं ठेवा. त्याच्यामध्ये पैशावाल्या बहिणींना पडताय, ज्या बायांना गरज आहे अत्यंत त्यांना. आज मी कामाचा होका बंद करून इथं आली आहे. त्यांच्या घरी काही पण नाही, त्यांना का पण माझ्या बरोबर माझी गतिमंत मुलगी आली, तिथं बाहेर बसून आली मी तिला. नाव काय तुमचं? मनीषा पांडुरंग पाटील. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव.